वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्त जमलेले गावातील सर्व नागरिक व विद्यार्थी तसेच सन्माननीय व्यासपीठ, माझे ग्रामपंचायतीचे आजपर्यंतचे सर्व सहकारी, सरपंच असतील, भंडारी मॅडम असतील, बांगर मटाली, आमची नानी बाचीबाई, विशेष करून चोरे सर, काका, आमचा सावकार पिंगळ, माझे अध्यक्ष दादा भाऊ, माझे भाई बेकारी, या सर्वांचं मी शाळेत स्वागत करतो. आज मला इतका आनंद झाला, कशाबद्दल झाला सांगत होतो. मला आज पंकज शेठ आणि मी 3-4 शाळा पाहिल्या. अशी परिस्थिती होती का शाळेला त्यांना सांगितलं मी आमची शाळा जाऊन बघा. त्याच्यामुळे मला इतका आनंद झाला का काय शाळा झाली आपली. अहो खासगी शाळा नाही अशी, खरंच नाही. तुम्ही जाऊन बघा पुढे मास्तरांमध्ये सुद्धा मिळ नाही ती झाल्या. आम्हाला हे मास्तर भेटले ना, हे आमच्या गावचं नशीब. आणि शालेय व्यवस्थापन समिती चोरे मास्तरनी जेव्हापासून रेष आखून दिली त्याच रेषेवर चालली. चोरे मास्तरनी रस्ता दाखवून दिला, मागच्यांनी सगळ्यांनी बराबर लेवलमध्ये काम चालवले. त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि त्यांना सहकार्य करणारे गावकऱ्यांचं तर त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन. या सगळ्यामुळे ही शाळा इतकी मस्त झाली का आत्ताही पाहिलं तरी खाजगी शाळा कोणतीच अशी नाही. पुढे जा. आणि संख्या चोरे सर भरपूर वाढलेली. आता व्हॉट्सअपवर ते चालतच काही ना काही, त्याच्याकडे बघायचंच नाही. कोण काय करतंय हे बघायचंच नाही, आपलं काम बघायचं. आणि इलेक्शन मध्ये हेच केलं, कोण काय करते पाहिलंच नाही. त्याच्यामुळे सगळं ओके झालं. तसंच आता तुम्ही काही बघू नका. शाळा एकच नंबर म्हणजे एकच नंबर. पुढच्या वर्षी भव्य दिव्य हे होणारच आहे. आणि पटे वाढणारे अजून, विशेष करून डुकरे मास्तर, बांगर मास्तर, घोडे गुरुजी, मुख्याध्यापक बेलकर मॅडम इथं आहे का नाही कोण माहिती त्यांचं. आणि सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे आजी माजी अध्यक्ष दशरथ, परत करू शकू दशरथनी खरंच चांगलं काम केलं. तर या सर्वांचं आभार व्यक्त करतो व आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. तसेच शाळेला इथून पुढे जे जे काय लागेल पार काही सगळं मिळेल, काही काळजी करू नका. ग्रामपंचायत आपल्या संघे, जिल्हा परिषद आपल्या संघे, पंचायत समिती आपल्या संघे, आमदार आपल्या संघे, सगळं गाव आपल्या संघे. आणि अध्यक्ष कमिटी सगळे चांगले आहेत, व्यवस्थापकीय समिती. त्याच्यामुळे काहीच कमी पडणार नाही. वर्षात ही शाळा राज्यात इतिहास घडवेल ही तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.